नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आणि अभय प्रिन्स प्रियांका ब्लॉगमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. ज्यावेळी आज सकाळी मला एक बातमी समजली आणि खूप वाईट वाटलं आणि ती बातमी होती की मोठा लक्ष्य आपल्यातून खऱ्या अर्थाने निघून गेलं आहे आणि बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणतो ते खऱ्या अर्थानं पुरखं झाले असंच म्हणायला लागेल. ज्यावेळी आम्ही काही व्हिडिओ बनवत होतो आणि ॲज अ पत्रकार म्हणून बऱ्याचशा गोष्टी गावाकडच्या, म्हणजे मी गावाकडचेच असल्यामुळे बऱ्याचशा गावाकडच्या गोष्टी मला कव्हर करायच्या होत्या. म्हणजे ज्यावेळी मी सुरुवातीचे व्हिडिओ बनवत होते त्यावेळी मी स्वतः अभ्यास केला, स्वतः निरीक्षण केलं. त्यावेळी मला असं जाणवलं की गावाकडच्या गोष्टींचा ज्यावेळी मी अभ्यास करते त्यावेळी बैलगाडी शर्यत क्षेत्र एक संस्कृती, ग्रामीण संस्कृती जपणारे एक क्षेत्र आहे आणि लोकांमध्ये ह्याची खूप क्रेज आहे म्हणा, किंवा त्या प्रत्येक बैलगाडा मालकाचा आपल्या नंदीवर किंवा बैलावर खूप जीव असतो. आणि ह्या गोष्टी मी बघायचं ठरवलं आणि मला वाटलं की नक्की बघावं तरी ह्या क्षेत्राची एवढी क्रेज का आहे. एवढं आपल्या माणसाच्या, म्हणजे घरातल्या माणसापेक्षा हे प्रत्येकजण आपल्या नंदीवर एवढा जीव कसा काय लावू शकतात. मग ते करत असताना ज्यावेळी मी पहिले सुरुवातीचे व्हिडिओ बनवले त्याच्यामधला बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामधले जे व्हिडिओ बनवत होते त्याच्यामधला दुसरा व्हिडिओ मित्रांनो मोठा लक्षाचा मी बनवला. आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच जणांच्याकडून म्हणजे बोलताना मी त्या नंदीचं नाव ऐकलेलं होतं. बरेच जण असं सांगत होते की आम्हाला बैलगाडी शर्यत क्षेत्राची आवड नव्हती, परंतु ज्यावेळी मोठा लक्षाचा पळ बघितला, मैदानामध्ये मोठा लक्षाला पळताना बघितलं, त्यावेळी आम्हाला त्या क्षेत्राची, त्या शर्यत क्षेत्राची आवड खऱ्या अर्थानं वाटू लागली आणि त्यावेळी आम्ही त्या क्षेत्राकडे वळलो. म्हणजे आपण कल्पनाच नाही करू शकत की एखादा नंदी, त्या नंदीवर अनेक जण एवढा जीव लावतात आणि त्याचं नुसतं पळणं बघून अनेकांना त्या शर्यत क्षेत्राचं वेड लागतं. ही गोष्ट नक्कीच खूप मोठी आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं सप्तहिंद केसरी मोठा लक्ष्य म्हणून जे त्याचं नाव आहे ते खऱ्या अर्थानं सार्थक झालं ज्यावेळी त्याला मध्यंतरीच काही दिवसांपूर्वीच जीवनगौरव पुरस्कारानं, म्हणजे त्याच्या हयातीमध्येच त्याला जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ही गोष्ट मोठी यासाठी आहे की एका मुक्या प्राण्याला हा सन्मान देऊन गौरवण्यात आलं किंवा त्याचा गौरव करण्यात आला आणि तो हयात असेपर्यंत. मध्यंतरी 1 वर्षभरापर्यंत मोठ्या लक्षाची तब्येत म्हणजे आजारपणामुळं त्याला बघू वाटत नव्हतं. कारण सुरुवातीला असं म्हणजे सगळे जमलेलं, म्हणजे ज्यावेळी तो आजारी होता त्यावेळी सर्वजण बघायला यायचे. त्यावेळी आम्ही पण त्या ठिकाणी वाटेगावला गेलेलो होतो. मग अनेक जणांचं आम्ही म्हणजे बोलताना किंवा ते बोलत असताना आम्ही ऐकलेलं होतं. ते म्हणायचे की सुरुवातीला मोठं लक्ष कोणाला पकडून पण द्यायचं नाही आणि त्यावेळी प्रत्येकजण यायचं, त्याच्या म्हणजे त्याला गोंजारायचं, त्याच्याविषयी म्हणजे एक आपुलकी होती. प्रत्येकाचं असं रांग काय म्हणतो आपण, एक गेलं की एक येणार, असं प्रकारचं प्रत्येकजण मोठ्या लक्षाला बघण्यासाठी येत होता. आणि त्यावेळी खरं वाटलं की खरंच ह्या क्षेत्रामध्ये जीव लावणं एखाद्या प्राण्यावरती, मुक्या प्राण्यावरती किती लोक जीव लावतात. आपल्या घरातल्या माणसापेक्षाही जास्त त्याच्याकडे लक्ष देतात. स्वतःला काही नसलं तरी चालेल, पण त्याची काळजी घेणं हे त्यांच्यापुढचं मुख्य हेतू असतो. म्हणजे असं नाही की त्याच्यापासून काहीतरी फायदा भेटणार आहे म्हणून नाही, ते शेवटपर्यंत. आता मोठ्या लक्षाचा पळ होऊन बंद होऊन किती वर्ष झाली तरीही त्याच्या घरातले भाऊ असतील, काकी असतील, दादा असतील, सगळेजण किती काळजी घेतात, किती म्हणजे आपण कल्पना पण करू शकत नाही. तो ज्या वेळेपासून आजारी होता त्यावेळेपासून त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी, दुःख, त्यांना एखादा प्रश्न विचारला तरी पण ते भावुक व्हायचे किंवा त्यांना नाही बोलता यायचं की काय बोलावं, असं म्हणजे बोलताना पण जाणवलं त्यांच्याशी. म्हणजे किती जीव होता ते समजते. आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातला देव होता तो, सगळ्यांचा देव होता. आणि आज खऱ्या अर्थाने या क्षेत्रातला बाप निघून गेला असंच म्हणावं लागेल. आणि ही जी पोकळी निर्माण झाली ती कधीही न भरून येणारी आहे. कारण एखादा नंदी तयार होत असतो, तो स्वतःचा इतिहास करत असतो. तसं एक बिनजोड किंग म्हणून आणि तो त्याच्याविषयी ज्या आपण गोष्टी ऐकत असतो की तो किती अंतर टाकून शर्यत जिंकायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की लक्षात येतं की तो किती वेगानं पळत असला. ज्यांनी पाहिलं तर त्यांचं ते भाग्य म्हणायला लागेल की त्यांनी मोठा लक्षाचा पळ बघितला असेल, ते त्यांचं भाग्य म्हणायला लागेल. आणि आमचं असं भाग्य की आम्ही त्या ठिकाणी गेलो, मोठ्या लक्षाचं दर्शन आम्ही घेतलं आणि खूप छान वाटलं. आपण एखाद्याचा आशीर्वाद घेत असतो तसा आशीर्वाद खऱ्या अर्थानं आम्हाला पुढं जाण्यासाठी मिळाला आणि तिथून पुढं आम्ही
तशा प्रकारचे किंवा बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या जे नोंदी आहेत त्याविषयीच्या अपडेट्स घेत गेलो आणि आतापर्यंत आमचं काम त्याच्यामध्ये चालूच आहे. आणि खरंच आम्हाला मोठ्या लक्षाचं हे जाणं खरं एक पोकळी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक पोकळी निर्माण करणारं आहे. आणि आमच्या चॅनलच्या वतीनं मी मोठ्या लक्षाला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि भूतो न भविष्यतो असा नंदी होणे नाही असं पुन्हा एकदा सांगते. आणि खरंच आता तिथंही आज आम्ही त्या ठिकाणी नाही जाऊ शकणार, परंतु आम्ही इथूनच मोठ्या लक्षाप्रती भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि खरंच पुन्हा एकदा मोठ्या लक्षाला कधीही कोणीही विसरू शकणार नाही. माझ्या पण डोळ्यासमोरून तो नंदी अजूनही तसाच आहे ज्या ठिकाणी मी त्यावेळी पाहिलं होतं. आणि मीही कधीही माझ्या मनातून या नंदीला विसरणार नाही. आणि खरंच मी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते.